नमस्कार शेतकरी बंधूंनो, चुनखडी जमीन बऱ्याच ठिकाणी चुनखडी जमिनीतल्या शेतकऱ्यांना उत्पादन येत नाही आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे चुनखडी जमिनीमध्ये मुक्त कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं। जेव्हा मुक्त कॅल्शियमचं प्रमाण जमिनीमध्ये जास्त असते त्यावेळेस जमिनीतलं झिंक आणि फेरसचं प्रमाण कमी होतं। त्यामुळे कधीही आपण द्विदल पिकं जर आपण तिथे उडीद, मूग, सोयाबीन, हरभरा हे पिकं जर आपण घेत असेल चुनखडी जमिनीत तर पेरणी झाल्यानंतर 25 दिवसाच्या दरम्यान हे पिकं पिवळे पडतात। त्याचं कारणच ते आहे की तिथे झिंक आणि फेरसची कमतरता असते। त्यामुळे चुनखडी जमिनीमध्ये खतं वापरताना पहिला नियम हा आपण पाळावा की त्या चुनखडी जमिनीत सिंगल सुपर फॉस्फेट कधीही वापरू नका। त्याऐवजी तुम्ही DAP 12-32-16, 14-35-14, 10-26-26, 20-20-0-13 अधिक पोटॅश वगैरे असे खतं वापरा। सिंगल सुपर फॉस्फेट चुनखडी जमिनीत कधीच वापरू नका, कारण सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सुद्धा कॅल्शियम असतं आणि त्याचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात तिथे रासायनिक क्रिया होऊन त्याचा उपयोग तिथं होत नाही। त्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेट वापरू नका। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काय पीक घ्याल तुम्ही तिथे पेरणीनंतर 20-25 दिवसाच्या दरम्यान त्याच्यावर पिवळेपणाला सुरुवात झाल्याबरोबर 20 ग्रॅम झिंक EDTA आणि 20 ग्रॅम फेरस EDTAचा त्याच्यावर फवारा द्या। जास्त पिवळेपणा असेल तर परत एकदा 10-15 दिवसांनी त्याच्यावर झिंक आणि फेरस EDTAचा फवारा द्या। या पद्धतीने व्यवस्थापन करा। धन्यवाद।